क्षितिजावरून हळूहळू वर चढणारा सूर्य आता मात्र सृष्टीला तापवू पाहतोय. हा माध्यान्ह काळ म्हणजे श्री गुरूंच्या महापूजेची वेळ. वातावरण कितीही तापलं तरी कृष्णेचा प्रवाह मात्र थंड आहे, कारण तो सतत वाहतो आहे. आयुष्याला गारवा लाभण्यासाठी मनही भावभक्तीनं प्रवाही बनायला हवं. या श्रद्धेतूनच श्री पूजकांकरवी ही महापूजा बांधली जाते. श्रींच्या चरणकमलांना सुवासिक तेल लावलं जातं. यानंतर उटणं लावून उष्णोदक स्नान घातलं जातं. स्नानानंतर पंचामृताचा अभिषेक होतो. यानंतर असतो फलस्नान सोहळा. या समयी ब्रह्मवृंदाकडून श्री रुद्रसूक्त सुकृत आवर्तन घातली जातात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गंधपुष्प नैवेद्यानंतर आरती होते आणि त्यानंतर मंत्रपुष्पांजलीनं हा महापूजेचा सोहळा संपन्न होतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरूंच्या कृपाशीर्वादानं भक्तांची मनं तृप्त होतात, पण देहाची भूक कशी भागणार? यासाठीच हा महाप्रसाद. अन्न म्हणजे केवळ पोट भरण्याचं साधन नसून तोही प्रसाद आहे, ही भावना मनाला उत्तुंग बनवते. खायचंच आहे तर प्रसाद मानून खा, म्हणजे देहाची तृप्ती तर होईलच, पण आत्माही तृप्त होईल. हा दुहेरी फायदा फक्त श्रद्धेमुळे लाभतो. पण श्रद्धाळू मन फायद्या तोट्याचा विचार नाही करत. त्या दृष्टीने हा महाप्रसाद म्हणजे महायज्ञच आहे. इथं भक्तांना फक्त क्षुधाशांती नव्हे तर मोक्ष आणि मुक्तीचाही आनंद मिळतोय. श्री दत्तदेव संस्थानामार्फत हा महाप्रसाद आयोजित केला जातो. ही देखील भगवत पूजात. गुरुवार दत्त जन्मकाळ 16 पौर्णिमा हा योगायोगच म्हणावा असं लागेल. दत्त मंदिर ट्रस्ट मार्फत महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. सर्वांनी महाप्रसादाचाही लाभ घ्यावा. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज दत्त जयंतीच्या महायोगावर नरसिंहवाडीत जान्हवी अन्नपूर्णा प्रसन्न असल्या कारणानं इथं दत्त भक्तांना लाखो लोकांना आज अन्नदानाचा प्रसाद चालू आहे. या सर्व कार्यक्रमाला गावातील सर्व नागरिक दत्तभक्त बाहेरून येणारे सगळ्यांचे सहकार्य लाभल्यामुळे हा कार्यक्रम इथं व्यवस्थित सुरुवात आहे. आजच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे, या ठिकाणी लाखो लोक या क्षेत्रात येतात. कृष्णा तीरावासी असलेलं हे गुरुदत्तांचं मंदिर हे सर्वांना प्रेरणादायी आहे आणि सर्वांच्या ज्या काही भवितव्य आहेत त्या दृष्टीनं त्यांनाही त्याच्या भक्ती प्राप्त होणार आहे. त्या भक्तीनं त्यांचं आयुष्य चांगलं हे होणार आहे. सायंकाळी 4:30 पर्यंत चाललेल्या या प्रसाद सोहळ्यात 20,000हून अधिक भाविक तृप्त होतात. या गर्दीला भारावणारा हा गंध कसला? कोणी म्हणेल हा भावभक्तीचाच सुगंध. तो तर आहेच, पण या आसमंतात फुलांचाही सुगंध दरवळतोय. सेवेकरी पुजाऱ्यांच्या घरी हा पाळणा सजवला जातोय. फक्त फुलांचीच नव्हे तर भाविकांच्या श्रद्धेचीही इथं गुंफण होतीये. विश्वाचे कल्याणार्थ अत्री अनुसूयेचे दिव्य वंशात श्री गुरूंनी अवतार घेतला. फक्त एकदाच नव्हे, कितीदा तरी. नावं अनेक, रूप अनेक, पण गुरुत्वाचा भाव मात्र एक. आजही इथं श्रीगुरु अवतार घेतील. भक्तांचं दुःख दैन्य दूर करतील. संसाराच्या मोहजलात खेचलेले पिचलेले भक्त त्याच क्षणाची वाट पाहत आहेत. अवधूत चिंतन श्री
रंजन श्री देवदत्त अवधूत रंजन श्री देवदत्त. आपल्या घरामध्ये दर 24 वर्षांनी हा दत्तजयंतीचा जन्मकाळाचा पाळणा आपल्या घरात येतो आणि हे मानाचे हक्कदार पुजारी आम्हा आहोत तिथले राजोपाध्याय पुजारी. आणि दर 12 वर्षांनी आमच्या काकांच्या घरात, दर 12 वर्षांनी माझ्या घरात, असं 24 वर्षांनी दर 24 वर्षांनी हा पाळणा आपल्या घरात येतो. ह्याची सगळी सजावट जी केली आहे फुलाची, पुण्याचे आपले शिंदे म्हणून आहेत त्यांनी फुलाची सजावट केली आहे. देवस्थान समितीनं संपूर्ण सहकार्य केलं. ग्रामपंचायत, नरसिंहवाडी, तहसीलदार, पोलीस स्टेशन या सगळ्यांच्या मदतीनं आणि आमच्या घरातल्या सर्व कुटुंबियांच्या मदतीनं हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडला आहे.